या हॉस्पिटलमध्ये रोबोट घ्यायचं पहिले कारण काय आणि मग रोबोट कसं काम करतो मी दाखवतो. सर आज रोबोटिक ट्रीटमेंट सर रोबोट सगळीकडे घुसलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट तुम्हाला टेक्नॉलॉजीचे तुम्ही आहेत. तर आता रोबोट सगळीकडे म्हणजे आर्मीमध्ये पण गेलेलं आहे, फोर्सेसमध्ये, जसं आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण खूप गेलेले आहेत. आता आज गुडघ्यामध्ये शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक खूप फेमस झालं आहे. पुण्यामध्ये पण कमीत कमी 10 रोबोट आलेले आहेत जे सक्सेसफुल आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 30-40 रोबोटिक सेंटर झालेले आहे गुडघे रिप्लेसमेंटचे. पण स्पाईनचं अजूनही नाही आहे, हे पहिलं आहे. महाराष्ट्रातील एकमेव मणक्यांच्या हॉस्पिटलला रोबोटिकद्वारे ट्रीटमेंट करणे हे आमचं स्वप्न होतं. जे साधे गरीब गरजू लोक आहेत त्यांची ट्रीटमेंट रोबोटद्वारे व्हावी ही आमचं स्वप्न होतं सर. आता गरीब गरजूंचं सर आपलं तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे जास्त 90% शेताकडचे कामगार, टू व्हीलर ड्राईव्ह करणारे लोक ज्यांना जास्त झटका बसलेला असतो त्यांची गादी सरकते. तर त्यांना रोबोटसारखी ट्रीटमेंट जर दिली, अचूक ट्रीटमेंट दिली, आणि पहिले पण अचूक करत होतो पण करताना आम्ही नंतर चेक हां पेशंट बरं आहे की नाही, पाय हालतात की नाही, व्यवस्थित पॅरलिस तर झाला नाही काय, हे आमचा नेहमी प्रश्न असायचे. पण आम्ही काळजी घ्यायचो, तुम्हाला तर माहिती सर. आता पण रोबोट आल्यापासून काय झालं याच्यात ऑपरेशन करताना म्हणजे पहिल्यांदा रोबोट त्याच्यामध्ये ती पहिली जी पहिली तयारी असते तुमची, तो सगळं हाच करणार का पहिले आपण करणार डायरेक्ट ऑपरेटला घेणार? सर काय करतो, स्कॅनिंग केला आदल्या दिवशी आपण फादे ह्याच्यात पाठवून दिले, आपलं पेन ड्राईव्ह इथे पाठवून दिला तर रोबोट ॲसेस करतो. नंतर आपण ऑपरेशनचे आधी ठरवतो किंवा आदल्या दिवशी ठरवतो की कोणत्या पद्धतीचे ऑपरेशन करायचे. आता आम्ही दाखवतो की कसं करतो आपण, दाखव जरा. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल लाईव्ह, डायरेक्ट लाईव्ह. जसं किचकट ऑपरेशनमध्ये मणक्यामध्ये स्क्रू घालतो आपण, तर जे स्क्रू घालतो मणक्यातील ते सर हे स्क्रू आहे सर आपला. समजा दरवाजा लागेल का तो? दरवाजा लावून टाका, बंद करायचं ते थोडंसं हां तो अंधार झाला तर क्लिअर दिसेल. तो बंद करा. सर काय झालं की जसं हे स्क्रू आहे वेगवेगळे, एक राईट साईडचा एक लेफ्ट साईडचा, तर ह्याला आपण कोणती दिशा देऊ शकतो. आता आपल्याला हे स्क्रू इथे टाकायचे होता, म्हणजे हे स्क्रू इथे काढला, हे हाड आहे पांढरा हाड दिसतो इथे टाकायचे होता, आणि इथे मज्जारज्जूचा एरिया आहे, मज्जारज्जूचं चाललाय आपला पेशंट पाल झोपलेला आहे समजा, मज्जारज्जूचं चाललाय. तर चुकून हा स्क्रू जर इथे घुसला तर 100% पॅरलाइज होणार. आणि पॅरलाइज म्हणजे पेशंट कायमचा पॅरलाइज राहणार, म्हणजे त्याचं कुटुंब संपला म्हणायचे. म्हणजे वरती येणं चांगला असतो हे इथे स्क्रू टाकण्यापेक्षा. तर आणि स्क्रू इथे गेला स्नायूमध्ये बाहेर तर मजबूत राहणार नाही. स्क्रूचा फायदा तेव्हा आहे जेव्हा फक्त हाडामध्ये जाईल. इथे हे एक्झॅक्टली इकडे इथनं एंट्री करा आणि इथे पाठवा आतमध्ये परत. आणि हे मॅक्सिमम स्क्रूची लेंथ आपण घेऊ शकतो. म्हणजे सर आपण किती जाडी स्क्रूची घ्यायची, डायमीटर 6.5च्या घ्यायची जाडी मिलीमीटर. हा जो काय अंतर आहे इथला, हा अंतर पहिला तो मेजर करणार का? हो सर. नाही सर आम्ही चॉईस आता स्क्रूकडे टाकला त्याला आपण अँगल देतो, तर जे त्याला दिला ऑपरेशनमध्ये तोच करणार. आता समजा आता एखादी भिंत असेल 6 इंची 8 इंची भिंत असेल तर आपण त्याला ठरवतो 6 इंची भिंतीला 6 इंचीच खेळा ठोकला पाहिजे. तर आता हा जो काही विषय इथला आहे हा एवढा, तर त्याला 4 इंची स्क्रू वापरायचा 6 इंची, कारण प्रत्येकाचं, माझी बॉडी वेगळी, तुमची वेगळी, त्यांची वेगळी, परफेक्ट. आता प्रत्येकाला तो वेगवेगळ्या मापाचा तो मॉनिटर करणार. समजा हा पर्टिक्युलर पेशंट आहे, हे पर्टिक्युलर पेशंट आहे, त्या पर्टिक्युलरचा मणका असा आहे, आपला वेळ असू शकतो, भावाचा वेळ असू, तुमचा वेळ असू शकतो, हाईट वेळ असू शकतो. पण ते स्कॅन मेजरमेंट जो येतो ह्याचा स्क्रूचा, हा रोबो मॅनेज करतो, तो डिसाईड करतो ना? नाही सर, थोडासा वेगळा आहे. तुम्ही जे बोलते परफेक्ट 90% तसंच आहे. पण हे जे इमेज आहे, हे जे प्रश्न आहे ते आपली काल केलेल्या शूटची आज इथे आलेली आहे. अच्छा. आणि आपण त्याच्यानंतर आमची इच्छा आहे की इथपासून इथपर्यंत टाकायचे. आमची इच्छा आहे नाही आम्हाला स्क्रू असं नाही, असं रोटेट करून टाकायचे, असं करायचे नाही, मला बाहेर पाहिजे, वरती पाहिजे, इथे असं पाहिजे, इथे 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 अँगल केलाचेच तर इथे पण बदलतो, साईडने दिसतो मणका ते चाललाय, इथे नाही गेलं पाहिजे, इथे शिर चालली बाहेर, तर इथे मणकेमध्ये गेला पाहिजे. 3D आहे, पूर्ण 3D आहे. तर जसं इथे चेंज करणार हे पण चेंज होणार. आणि एकदा डिसाईड झाला की आता असं पाहिजे मला, स्क्रूला आता फिक्स केला, त्याच्यानंतर ऑपरेशन जेव्हा करतो मेन तेव्हा हा करेल. म्हणजे तुम्ही फक्त सेटअप करून देणार. म्हणजे आम्हाला अंदाज असतो की इथे गायलची आता मज्जारज्जू नसणार, पण 100% आतमध्ये आहे की नाही कोणी सांगू शकत नाही. ह्याला असा स्क्रू म्हणजे टाकल्यानंतर सर हे जे कनाल आहे, कनाल म्हणजे मोकळी जागा आहे, तिथे मज्जारज्जू आहे, तर स्क्रू ह्या हार्ड दिसते त्याला ब्रेक करू शकत नाही, त्याच्या बाहेरच राहणार.
म्हणजे हे अचूक 100% अचूक आहे, याला 1% चूक होऊ शकत नाही. जे अगोदर ऑपरेशनचे आधी ठरलं, आमचं ठरलं की मला स्क्रू या मोठा गेला. आता काय झालं सर, आम्ही अंदाजे टाकायचो तर स्क्रू कमी साईजचं टाकायचो. तर आम्हाला हे हार्डचे इथे इथपासून इथपर्यंत हार्डची जाडी मेजर करता आला. सर मी आयुष्यात 7.5 मिलीमीटरचे स्क्रू टाकले, मोठे मोठे टाकून फायदा काय, ते ब्रेक होणार नाही. अजून पेशंट जड काम केलं, उचलला, गाडी चालवली, जिम केलं तरी तुटणार नाही. तर जेवढं मॅक्सिमम टाकलं तेवढं तो परत करण्याची गरज नाही पडणार आयुष्यात. मला किती टाकलेलं आहे? तुम्हाला टाकायची गरज नाही पडली सर. अच्छा, मला स्क्रू नाहीये. तुम्हाला स्क्रू नाहीये. माझं पण ऑपरेशन यांनीच केलेलं आहे, पण मी म्हटलो मला किती मीटरचा टाकला. सर हे मी तुम्हाला किचकट ऑपरेशन दाखवत होतो. तुमचा एक गॅपचा ऑपरेशन केला गादीच्या, पण हे थोडा किचकट आहे अजून पुढचा. म्हणजे हे पण मदत करू शकतो रोबोट, म्हणजे स्क्रू टाकण्यामध्ये सुद्धा मदत करू शकतो. आपण सगळं मेजरमेंट अगोदर करतो की कुठल्या दिशेला जायचे, किती खोल जायचे, राईट लेफ्ट जायचे सगळं. आता हे रोबोट चालू दाखवणार सर. आता ह्याला पहिले अवजार अटॅच होतात आणि सर त्याच्यामध्ये ट्रिपल चेक आहे. एक तर आम्ही करतो, अचूक करतो, ठीक आहे, आपल्याला पहिल्यापासून करतोय. अजून 2 टेक्नॉलॉजी आली त्याच्यामध्ये. एक आहे रोबोट. पहिले रोबोट दाखव सर. आता रोबोट काय करणार आहे, राईट लेफ्ट फिरणार आहे आणि दाखवणार आता राईटनी जावा. आता हे टाईप केला, मला राईट साईडच्या समजा क्लिक केला, राईट साईडच्या चौथ्या मणक्याचा स्क्रू टाकायचे, तो बरोबर त्याच्यावर जाणार राईट साईडला आणि त्या दिशेला जाऊन थांबणार. करा. ही रोबोटिक आर्म आहे, रोबोटचा हात आहे सर. अगोदर ठरलं की आपल्याला असं जायचंय, असं जायचंय, तर रोबोट ऑटोमॅटिक त्या बरोबर दिशेला जाणार. आता इथे थांबला समजा, तर या होलमधनं जायचे आणि ऑपरेशन करायचे त्या दिशेला. म्हणजे फिक्स आहे. म्हणजे हे जे अगोदर ठरलं आपलं, आदल्या दिवशी ठरलं, ते ऑटोमॅटिक तेच करणार. म्हणजे आतमध्ये बघायची गरज नाही मज्जारज्जू कुठे. मज्जारज्जू खूप खोळ आहे, पण तो हार्डमध्ये खालपर्यंत पोहोचणार शेवटपर्यंत, मज्जारज्जूला न हिट करता, न धक्का देता. आणि शीर तुटणार नाही तर पेशंट 100%. आता हे झाल्यानंतर काय झालं, आम्ही भारतानंतर 100% बरं झालं, पेशंट आता चालणार आहे. म्हणजे ऑपरेशन नंतर तासानंतर 2 तासानंतर बघायची गरज पण नाही की पेशंट पाय हलवतो की थोडं कमी हलवतो की पॅरलाइज झालाय, बघायचीच गरज नाही. मला माहिती आहे की एक्झॅक्टली. आणि हे करता करता सर तिसरा परतून चेक आहे. हे झालं रोबोटिक. हे रोबोटिक ऑलरेडी आला होता. त्याच्यानंतर अजून एक उत्क्रांती झाली सर, हे नेव्हिगेशन आला. हे डोळे आहेत त्याच्या, ही स्पेशल सिस्टीम आली. हे दोन्ही डोळे आहेत त्याच्या बेसिकली. आता काय झालं, ऑपरेशन करताना जेव्हा ऑपरेशन करतो त्याच्यावरती रिफ्लेक्टर आहे, इन्फ्रारेड. तर रिफ्लेक्टर ह्याला ओळखतात रेड कलरने, आणि ते ह्याला जोडलेलं आहे. आणि हे स्क्रीन त्याच्यावरती आहे जे सेट करतात की कुठे दिशेला गेलं पाहिजे. आणि ऑपरेशन करताना ही स्क्रीन माझी आहे की कुठे चाललंय स्क्रू, की कुठे किती खोल चाललोय आपण, किती राईट साईडला लेफ्ट साईडला. म्हणजे ट्रिपल चेक आहे. एक आम्ही करतो अचूक, एक रोबोट करतोय, आणि एक जाताना दिसत असतो ह्याच्याद्वारे की कुठे चाललो आपण, किती खोल चाललोय, किती राईट चाललोय, किती लेफ्ट चाललोय. म्हणजे 3 पटीने चेक होणार आहे. आणि हे आपल्या साध्या गरीब शेतकऱ्यांसाठी, गरीब गरजूंसाठी ही फॅसिलिटी मिळालेली आहे. जे कधी आता रोबोट, आता जसं गुडघ्याचे रोबोट आले, सगळे श्रीमंत लोक अफोर्ड करू शकतात सर. 1-1.5 लाख रुपये एक्स्ट्रा खर्च सांगतात, तर फक्त श्रीमंत लोक अफोर्ड करतात. म्हणजे दिल्लीमध्ये गेलं, माझे काकांचं ऑपरेशन झालं तिथे, ते म्हटलं की बघा मेडिकल पास होईल पण रोबोटचा पास नाही होणार, कारण आमच्याकडे रोबोटिक पास नाही आहे, तुम्हाला 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा भरावे. तर 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा भरले, त्याचं तर बिल पण नाही भेटलं त्यांना. 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा भेटले, त्यांनी गुडघ्याचं ऑपरेशन केलं, झालं. पण महत्वाचं आहे फक्त आता मणक्याचेच होणार, मणक्याचे नाही. हे मणक्यांचेच रोबोट आहे सर. म्हणजे जगातला एकमेव रोबोट आहे मॅट्रॉनिक कंपनीचा, ही अमेरिकेचा आहे सर. हे मॅट्रॉनिक म्हणजे आमच्याकडच्या जे सांध्यांचे ऑपरेशन म्हणा, मणक्याचे स्क्रू म्हणा, जे सगळ्यात महाग असतात ते अमेरिका कंपनी मॅट्रॉनिकचे असतात. हे मॅट्रॉनिक कंपनीचं आहे मेझॉरॅक्स, त्यांनी नावाने दिलेलं आहे. जे गुगलवर क्लिक केला मेझॉरॅक्स तर मॅट्रॉनिकचंच आहे. ते त्यांचे हेड ऑफिस बँगलोरला आहे. ते तिथे होते आणि तिथे आमच्या सोबत येऊन रोबोट जसं म्हणतो ना, कोणी नवीन एम्प्लॉय ठेवलं तर तो काय करतो, पहिले हॉस्पिटल ॲडजस्ट करतो, आम्ही मालक बघतो, त्याच्या खाली तो कसं ॲडजस्ट करतो. 4-5 महिन्यामध्ये सेटिंग होते. हा त्याला त्याचं कसं काम करून घेता त्यालाही सिस्टीम समजते. तर रोबोटमध्ये मी सिस्टीम समजली 2-3 महिन्यात की त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि आम्हाला काय गरज आहे. आत्ता आम्ही या आठवड्यापासून कॉन्फिडंट आहोत की हां आता हे म्हणजे होऊ शकतं, काय अडचणी. रोबोटिक चालू आहे सर, पण रोबोटिकमध्ये कॉन्फिडन्स नव्हता. बँगलोरची टीम येत होती प्रत्येक वेळा, ते मला सांगायचे. आता ते टीम आम्ही बायपास केली. आता आम्हाला समजलेलं आहे की आम्ही चालू शकतो, एकटे चालू शकतो. तर बँगलोरची टीम आज एक पण नाही आहे, 10 लोकांची 8 लोकांची टीम यायची. ते आता मायनस केली की आता आम्ही चालू करू शकतो, रोबोट आता मी यूज करू शकतो पब्लिकली, असा विषय. ठीक खाली
10% ताकद आहे, 30% नाही आहे, तर 30% हे मदत करते. उद्या ताकद वाढली, 70 झाली, 80 झाली, 90 झाली, तर फक्त 10% मदत करणार. हा, त्याचे चालायची स्पीड कमी नाही होणार, पण ते ओढून घेणार. समजा पेशंटला पाहिजे ताकदच नाही तरी ते 100% जसं प्रगती होईल तसं 10 मिनिटानंतर पाय थकून जातो, ते ढकलायची सुरुवात करणार. हे असंच करतो कॉन्फिडन्स सारखा, एक प्रकारचं रोबोटिक सारखं आहे, हे असंच करतो आणि फिजिओथेरपी पास होतो. त्याला पाहिजे ताकदच नाही, खूप कमी हातासाठी हे जेट सिस्टम आपण पेशंटला चालता येत नाही, तर पण एक फ्रेम असतो, फ्रेम हँग करून पेशंटला कसं चालतो पेशंटचा अडकलेला असतो आणि पाय शिकतो, त्याचा ट्रेनमध्ये शिकतो ना, हाईट ॲडजस्टेबल मूव्हमेंट आपण ट्रेडमिलला लावून ती मूव्हमेंट पूर्ण त्यांनी पाहिजे ताकद गिरेटी पाहिजे ताकद याची शक्यता वाटतं. तर मागून त्याला हे करायला लागत असेल, टाकल्याला लागत असेल तर तो पेशंट हात घेऊन मूव करायला मागून कोण असतं आपण पण सपोर्ट देऊ शकतो आणि पेशंट पण पेशंट ताकद पण सपोर्ट करून देऊ शकतो. झोपून फक्त झटका देऊन वर्क करायचं आहे. ह्या कसं आहे, आपण समजा 4-5 मन केला तर पेशंटचं पोझिशन असं असतो तर 4-5 मन ताण बसतो आणि फक्त ताणच बसत नाही. आपण याला जर तुम्ही असं पाहिलं ना तर हा कसं आहे, हा ब्रेड पण आपण वर खाली असं म्हणजे मशीन ऑटोमॅटिकली ठरवतं किती खाली जायचं किती वर जायचं आणि त्याबरोबर ना म्हणजे हा आपलं जेवढं काम करता येतं आपल्याला म्हणजे मशीन ठरवला की किती जायचं आणि खूप स्मूथ आहे. ट्रॅक्शनचं काय होतं, झटक्यामुळे ना मसल रिलॅक्स होत नाही आणि त्याचबरोबर रोटेशन पण असतं. म्हणजे आपण ठरवतो पंखाला अजून अलाइन करायला किती रोटेशन करायचं. जी गादी सरकलेली आहे त्याच गादीला ओढून जिथनं बाहेर आली तिथे विरुद्ध दिशेला रोटेट करून टाकायचे, ज्यांनी गादी जागेवर बसेल. तसं गादी जर 2 मिनिटाच्या मधले बाहेर आली, मिनिटाच्या मधली बाहेर आली असेल तर त्याला ओढण्याची थोडीफार जागी नाही ना, रोटेट करून द्या बसवायचं. तरी काय झालं की ऑपरेशनचे जे नंबर आहे आमचे बरेचसे कमी झालेले आहेत आणि हिंदी पेशंटना फार होत चाललंय. त्याचं खूप मार्केट ऑटोमॅटिक होत चाललंय. काही लोकांना खूप आवड आहे कारण बिना ऑपरेशन झालं तर बरं. तर हे टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या दिशेला तुम्ही येऊ शकता. तुम्ही गेल्यानंतर ना कोण सोडत नाही, तुम्ही सोडायचा प्रयत्न करता. सर आपलं काय आमचा काय पैसे घेण्याचा उद्देशच नाही ना. आमचं काय की तुम्हाला माहिती किती विषय नवीन ऑपरेशन सांगतो. आमचा उद्देश पैसे कधी नव्हता. आमचा उद्देश महाराष्ट्र मिशन, महाराष्ट्र झालं. आता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली 5 किलो 10 किलो बघत हे सगळं त्याच्यात आहे. आणि तसंच मानेसाठी पण मानेसाठी ते मानस आपण स्ट्रक्चर होतो, रोटेशन पण होतं ऑटोमॅटिकली. टेक्नॉलॉजीमध्ये इतकं जास्त पुढे गेलो तर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये सर्वांना नमस्कार. आज मला खूप आनंद वाटतोय की आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे, जनताचे लाडके नेते आणि माझे खूप जवळचे मित्र वसंत मोरे साहेब आपल्यासोबत या कार्यक्रमाला आहेत. त्यांचे माझे 15 वर्षापासून खूप जुने संबंध आहेत आणि त्यांचे मी त्यांचे जनते दरबारला पण गेलेलो आहे आणि तिथे पण पाहिलेलं आहे. ते नॉर्मल साधे समान माणसासाठी किती कष्ट करतात आणि किती खोलपर्यंत विचार करून त्यांना मदत करत असतात. म्हणजे ते अक्षरशः जनतेमधनं सिलेक्ट झाले, निवडून आलेले नेते आहेत आणि हे सर्वांना माहिती आहे, पूर्ण शहराला नाही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हे आमचे लाडके नेते आहेत. आज मला खूप आनंद वाटते की आपला महाराष्ट्रातील एकमेव मणक्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही रोबोटद्वारे शस्त्रक्रिया आणि ट्रीटमेंट करतोय. आज जे आपण वरती उद्घाटन केलेलं आहे त्याची क्लिप इथे बघायला मिळणार, कारण ऑपरेशन थिएटरमध्ये जायला सर्वांना परवानगी नसते. पण जेव्हा स्नॅक्स चालू होतील तेव्हा इथे सरांच्या
उद्घाटनाचा क्लिप इथे दिसायला भेटणार आपल्याला. आणि मला सांगायचं एवढंच की हे इथे येणारे, ॲडमिट होणारे आणि ट्रीटमेंट करणारे सर्व पेशंट 100% मणक्यांचे असतात. आणि आम्हाला एक स्वप्न होतं की एक साधारण सामान्य माणसानं सुद्धा रोबोटद्वारे ट्रीटमेंट द्यावी, जे आज खरोखर मुंबईसारख्या महानगरमध्ये सुद्धा नाही आहे. हे पहिला रोबोट आहे जे आता टेक्नॉलॉजी म्हणजे काय, जसं आपल्या साधा मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतो, आपण विचारला 64×64 तर आपण ते वेळ लागणार मोजायला पेपर पेन घेऊन, आणि ते कधी कधी चुकीचे पण होऊ शकतो. पण कॅल्क्युलेटर आल्यापासून तुम्हाला माहिती ते कधी पण फक्त त्याचं जेवण काय, बॅटरी लावली की ते इलेक्ट्रिसिटीमध्ये कनेक्ट केलं की ते चूक होणार नाही. तसंही रोबोट आहे. अचूक ट्रीटमेंट अचूक आधी पण होती आपल्याकडे, पण आता आम्ही फुल आमच्या हिशोबाने रोबोट आमच्या हिशोबाने आता ॲडजस्ट झालेला आहे पूर्ण. त्यामुळे काय झालं, मला खूप आनंद वाटते की आता रोबोट आमच्याप्रमाणे ट्रेन झाला. आणि आता जे रोबोटद्वारे मी सर्जरी करतोय की रोबोटला जे आधी सांगितलं ऑपरेशनच्या आधी त्यांच्या मणक्यांची रचना पाहून, आणि तो रोबोट आपल्याला मदत करतो की असं करताना रोबोटला काही स्टेप दिले की ह्या पद्धतीने क्लिप टाकायचे, ह्या पद्धतीने स्क्रू टाकायचे, तर चौथ्या मणकेला लेफ्टला असं टाकायचे, राईटला असं टाकायचे. रोबोट ऑटोमॅटिक त्याचा हात फिरतो आणि आपल्याला दिशा देतो की ह्या दिशेमध्ये एवढं खोल जायचे आणि अचूक ट्रीटमेंट होऊ शकत नाही. तर रोबोट आल्यापासून ही अचूकता वाढलेली आहे. तसे 2 रोबोट MRI मध्ये पेशंट आला आपल्याकडे, आम्ही आल्यावर सांगतो कधी डायरेक्ट पैसे भरू नका, पहिले तुम्ही वरती जाऊन सर्वांना भेटा, सर्वांना बरं वाटतं की नाही वाटतं तरच तुम्ही इथे. भारताची सर्वात कमी फी आमची आहे, अभिमान आहे मला सांगताना, ते फी तेव्हा तुम्ही भरा. आणि त्याच्यानंतर दाखल्यानंतरही ठरलं जातो की खरं ऑपरेशनाची गरज आहे की नाही आहे. MRI स्कॅन झाला ते पण आपल्याकडे आज भारतात सर्वात फास्ट MRI आहे. 5-6 मिनिटात MRI होतोय आपल्याकडे, 5-6 मिनिटात MRI, कुठे होत नाही, लगेच 1-2 मिनिटांमध्ये रिपोर्ट. MRI करताना स्वतः डॉक्टर असतात, बाकी ठिकाणी टेक्निशियन असतात. भारतात मला एक हॉस्पिटल सांगा तिथे आमच्या सोडून, तिथे MRI करताना स्वतः डॉक्टर असतो. ते डॉक्टर MRI करतात आणि चेक करतात की खरं कुठे आहे, आणि तिथले बारीक बारीक जिथे प्रॉब्लेम आहे तिथले बारीक बारीक जास्त कट देतात. त्यांनी रिपोर्ट चांगला येतो आणि रिपोर्ट झालेले माझे OPD मध्ये परत पेशंट येतो लगेच, आणि लगेच ऑपरेशन गरज आहे की नाही लगेच सांगितलं जातो. आणि जर गरज ऑपरेशनची आहे तर रोबोटद्वारे शक्य आहे, आणि ऑपरेशन टाळायचे असेल, गॅप कमी आहे तर ती पण सुविधा आपल्याकडे रोबोटद्वारे उपलब्ध आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे की जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत चालली, जसं कॅल्क्युलेटर आहे म्हणा, किंवा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढत चाललेला आहे, किंवा आता टेस्ला गाडी येणार आहे, बटन दाबलं की ऑटोमॅटिक मुंबईला पोहोचता येईल, ड्रायव्हरची गरज नाही. किंवा आता ड्रोन आलेले आहेत की आता आर्मी तयार करायची गरज नाही, ड्रोन तयार केले की तरी दुश्मनला मारता येईल. तसं आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा रोबोटच्या एंट्रीला नाही म्हणू शकत नाही, आणि त्यांनी खूप मोठा फायदा होत आहे. ऑलरेडी आम्हाला फायदा झालेला आहे, पेशंट अजून बरे होत चाललेले, आणि मला अजून विश्वास वाटला आहे की अचूक ऑपरेशन चालू आहे, आणि कमीत कमी टायमिंगमध्ये आणि कमीत छिद्रातून. तर एवढं मला सांगायचं आहे. आणि परत मी एकदा आभार म्हणतो होरे साहेबांचा, ते आमचे खूप जवळचे मित्र आणि लाडके नेते आहेत शहरातले. मी त्यांना आभार म्हणतो, त्याच्या टीमला आभार म्हणतोय जे सर्व आलेले आहेत त्यांच्यासोबत, आणि माझे 2 शब्द संपवतो. लाखो कोटी आशीर्वादाची शिदोरी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात ध्रुवताऱ्यासारखं चमकणारं नेतृत्व अर्थात वसंतदादा मोरेंना मी विनंती करतो की आपण या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांची सभा चालवा. माझं ते खरं असं न मानता खरं तेच माझं ही भूमिका ठेवणारा सत्य विचारी लोकनेता मग खरे आपल्याला पुणेश्वर तात्याकडे पाहतं. आणि मी त्या लाडक्या तात्यांना आता विनंती करतो आपण आता या ठिकाणी उपस्थित सर्वांशी या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने संवाद साधावा. धन्यवाद सर. प्रथम आज आपल्या या विनायक हॉस्पिटलचं उद्घाटन पार पडलं असं मी पहिलं जाहीर करतो, आणि मी मनापासून गुप्ते सरांना धन्यवाद देतो की आज महाराष्ट्रातील पहिल्या रोबोटिक हॉस्पिटलचं मणक्याच्या तुम्ही बऱ्याच वर्षापासून सर माझ्यासोबत या गोष्टी शेअर करत होते की मला रोबोटिक हॉस्पिटल करायचं आहे. परंतु सर मी तुम्हाला इथं सांगू शकतो, कारण मी तुमच्या जसे आता इथं बरेच पेशंट बसलेले आहेत, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक लाभार्थी आहे. माझंसुद्धा ऑपरेशन सरांनी 2009 साली केलेलं आहे. 2009 साली माझं ऑपरेशन झालं. आता 2009 नंतर आज 15 वर्ष मी सरांसोबत आहे. मला आता नक्की आठवत नाही आहे की ज्यावेळेस मला त्रास होत होता की साधारण मला
9 वर्ष मी अंगावरती त्रास सहन केला. 2000 साली मला पहिल्यांदा काम करत असताना मला तो बॅक पेन चालू झाला. आणि आता इथं मला वाटतं की बरेच लोक आहेत, त्यांच्या घरची पण लोक आहेत, त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही की मणक्याचा त्रास काय असतो ते. कारण मणक्याचा एकदा त्रास चालू झाला की माणूस सांगल त्या ठिकाणी जातो, सांगल ते उपचार करतो. म्हणजे थोडक्यात तो आंधळा बहिरा सगळा झालेला असतो. एखाद्याने सांगितलं ना की इथं जा, या वरचा मजला आहे, या मजल्यावरनं खाली उडी मारली की माणूस बरा होतो, तो पण माणूस करायला मागं पुढं बघत नाही. अशी माझी अवस्था होती सर. म्हणजे मला जो त्रास 2000 सालापासून 2009 सालापर्यंत होत होता. पहिली निवडणूक माझी 2007ला झाली, परंतु दरवर्षी थंडीचे दिवस आले की भयानक त्रास व्हायचा. आणि तो एवढा त्रास असा 4 महिने इतका भयानक असायचा की त्यावेळेस जीव नकोसा वाटायचा. म्हणजे काय मी केलं नाही. ॲक्युपंक्चर केलं, ॲक्युप्रेशर केलं, मी ट्रॅक्शन घेतल्या, मसाज 2-2 महिने रेग्युलर, 2-2 महिने रेग्युलर मसाज, एक दिवससुद्धा खाडा न घेता. मला वाटतं की मी सगळ्यात जास्त मला कुठला विषय मला आयुष्यामध्ये भयानक वाटतो तो ॲक्युपंक्चरचा. म्हणजे 56 सुया माझ्या मानेपासून तर पायाच्या टाचेपर्यंत ॲक्युपंक्चरमध्ये 56 सुया टोचल्या जायच्या आणि पालतो झोपून त्याला शॉक दिला जायचा. म्हणजे मला वाटतं की जी लोक मणक्याच्या त्रासाने त्रस्त नसतील ती खरं तर मी समजतो की ती लोक नशीबवान आहेत. कारण मी हा सगळा त्रास सहन केलेला आहे. अगदी 2-2, 3-3 तास ट्रॅक्शन लावून झोपायचं, ट्रॅक्शन लावली की परत उठायचं, नाही तसल्या गोळ्या खाल्ल्यात. परंतु मला आठवत नाही नक्की सर की मला यांच्याकडे कुणी पाठवलं ते आत्ता अजून माझ्या लक्षात येत नाही आहे. मला कुणीतरी सरांकडे पाठवलं की तुम्ही त्यांना जाऊन भेटा. मी नोबेल हॉस्पिटलला सरांना भेटलो आणि मला वाटतं की मी त्यावेळेस, मी आत्तासुद्धा माझ्याकडे जे जे पेशंट येतात मला जे विचारतात, कारण सर बऱ्यापैकी माझे व्हिडिओज लोकांना दाखवतात मी जिममध्ये व्यायाम करताना. माझे जिम पार्टनर आहे तिथं सर, माझे आमचे ड्रायव्हर सर माझ्याबरोबर असतात जिममध्ये. तर सर माझे जिमचे पण व्हिडिओ सगळीकडे दाखवतात. आमचे पिसे पण आहेत तिथं. कुठे? हां, पिसे बी आहेत. अगदी पहिल्या दिवशीपासून माझ्यासोबत आहेत. सर नसतील कमी पण पिसे असतात. आज तेव्हा मी 2009ला मला चांगलं आठवते की 7च्या निवडणुकीला सुद्धा सर माझं असंच व्हायचं. प्रचार यंत्रणेमध्ये फिरत असायचो, मधनंच प्रचारातनं दुपारी त्रास चालू व्हायचा. खाली जाऊन आमच्या इथं डॉक्टर सूर्यवंशीचा दवाखाना होता गावठाणात, तिथं मी ट्रॅक्शन घेऊन झोपायचो दुपारच्या वेळेत ज्यावेळेस प्रचार थांबायचा. आम्ही 7ची निवडणूक काढली, त्याच्यानंतर 9ला मी विधानसभेला उभा राहिलो. 9च्या विधानसभेमध्ये मी इतका चाललो की त्यावेळेस माझा 9ला परत त्रास जोरात चालू झाला. निवडणूक संपली आणि त्यावेळेस मी ठरवलं की आता ऑपरेशन घ्यायचं. कारण मला वाटतं की 15-20 वर्षापूर्वी मणक्याचं ऑपरेशन म्हणजे प्रचंड भीती होती मनामध्ये. तिथे पूर्वीच्या लोकांचं ऐकायचं, ते मणका कापतात, अमुक करतात, ती खूप भीती होती. त्यामुळं बरेच जण सांगायचे नको करू बाबा, आदू होतो, त्याने पॅरालायसिस होतो, त्याने असं होतं, पडून राहतो, झोपून राहतं माणूस. त्यामुळं भीत मी सरांकडे गेलो. परंतु मी प्रत्येक पेशंटला आजसुद्धा सांगतो तुमचा निम्मा आजार बरा कधी होतो तो यांना भेटल्यानंतर. म्हणजे सरांना भेटले की तुमचा निम्मा आजार तिथंच बरा होतो. कारण ते ज्या पद्धतीने तुम्हाला ॲप्रोच करतात, ज्या पद्धतीने ते तुमच्यासगळं ट्रीटमेंट करतात. माझा एक मित्र आहे, तुम्ही कदाचित त्याला ओळखता, महादेव सोलनकर, आपल्याबरोबर जिमला असतो. महादेवचं असंच झालं. महादेवला हा त्रास चालू झाला आणि नेमका त्यावेळेस मी मलेशियाला होतो. 8 दिवसाकरता मी बाहेर देशात गेलो होतो. माझं ऑपरेशन झालेलं होतं. त्याला कोणीतरी, त्या चुलत्याला कोणीतरी सांगितलं की तात्याचं ऑपरेशन झालेलं आहे, विचार. मला त्यांनी बाहेरच्या देशात असताना मला फोन केला आणि तो भयानक रडत होता. मी त्याला एवढंच सांगितलं की मला यायला 4-5 दिवस लागतील, मी आलो की मग आपण बोलू. आणि मी आल्यानंतर महादेव माझ्याकडे आला. मी त्याला स्पष्ट, तरुण पोरगा एकदम, त्याला स्पष्ट भाषेमध्ये, कदाचित तू बघत पण असेल, मी त्याला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की विनायक हॉस्पिटल म्हणून मार्केट यार्डमध्ये आहे, तिथं जा. ऑपरेशन करायचं असेल तरच करतील, नाहीतर करणार नाही. त्यांना ऑपरेशन सांगितलं, त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरनी. ज्या ठिकाणी तो 2 ठिकाणी जाऊन आला होता, पहिल्या त्या ठिकाणी त्याला ऑपरेशन सांगितलं होतं.
की कंपल्सरी तुला ऑपरेशन करावंच लागेल. परंतु ज्यावेळेस तो सरांकडे गेला, मला वाटतं की आज साधारण त्या गोष्टीला 8-9 वर्ष झाली असतील. 8 वर्ष आत्ता झाली. 8-9 वर्ष 17च्या आधी आहे. म्हणजे 10-1 वर्ष झाली असतील. आज सुद्धा महादेव रोज माझ्यासंग जिमला असतो. 10 वर्ष झाली त्याचं ऑपरेशन टाळलं गेलं. आज नॉर्मली वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय होतं की बऱ्याचदा आपण सेकंड ओपिनियन घेतो, पण सेकंड ओपिनियनमध्ये सुद्धा तसं झालं तर माणूस नाराज होतो ऑपरेशनला, मग त्याच्या आयुष्यामध्ये एक नैराश्य येतं. परंतु महादेव आजसुद्धा ओके. म्हणजे मला असं वाटतं की सरांकडे जी लोक येतात त्यांना मी सांगू शकतो, तुमच्यासमोर आज मी उभा आहे. आज 15 वर्ष झाले माझ्या घरातले 4 ऑपरेशन सरांनी केले. 4 ऑपरेशन घरामध्ये. एकाच माझ्या एका घरामध्ये 4ही ऑपरेशन सरांनी केले. आणि मला वाटतं की मी तुमच्यासमोर आज उभा आहे. आत्तापर्यंत मी 6 निवडणुका केल्यात. प्रत्येक निवडणुकीला मी, आत्ताची तुम्ही बघितलं असेल लोकसभेची निवडणूकसुद्धा पुणे शहराची मी लढली. अवघ्या 9 दिवसात मी 56 किलोमीटर चाललो. आजसुद्धा रोज माझे 3-4 किलोमीटर वॉकिंग होतं. 1 तास जिम होती. आणि मी स्वतः, आता माझा मित्रपरिवार आहे ते, मी 500 किलोमीटरसुद्धा गाडी चालवतो. गोवा ते पुन्हा मी सरळ एकटंसुद्धा गाडी चालवू शकतो. म्हणजे असं 15 वर्षामध्ये आता मी एकदम, म्हणजे मला कोणी विचारलं तर मला सांगावं लागते हो माझं ऑपरेशन झालं. नाही तर मला तर बिलकुल कधी मी विसरतो सुद्धा माझं बी ऑपरेशन झालं. आणि तुम्ही ते बघत असताल मग मी नाचतो विसतो सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे आयुष्याचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर मला वाटतं की कुणावर तरी विश्वास ठेवणं आपण गरजेचं असतं. आणि हा आजार असा आहे की हा आजार शारीरिक कमी मेंटल जास्त आहे. याचा जास्तीत जास्त परिणाम आपल्या डोक्यावरती होतो. मग आपल्याला कामं धामं काही सुचत नाहीत, कुठं काही इंटरेस्ट राहत नाही. आपल्या एका माणसामुळं अख्खी फॅमिली डिस्टर्ब राहते संपूर्ण आहे. तर बऱ्याच जणांना सगळ्यांना अनुभव आला असेल. मिसेसला त्रास असेल तर मिस्टरांना त्याचे प्रॉब्लेम होतात. मुलाला त्रास असेल तर अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते. त्यामुळे मला वाटतं की आज जे काही लोक माझं लाईव्ह पाहत असतील त्यांनी 100% डॉक्टरांवरती विश्वास ठेवावा, विनायक हॉस्पिटलवरती विश्वास ठेवावा. कारण याचं मी समोरासमोर उदाहरण आहे. माझ्या इथले त्या टायमाला हे हॉस्पिटल नव्हतं. आता मोठं हॉस्पिटल सरांनी केलं आहे. नाहीतर आपल्या मार्केट यार्डमध्ये सरांचं छोटंसं हॉस्पिटल होतं 15 वर्ष, जे 15 वर्ष एकाच ठिकाणी होतं. त्याच्या आधी मला वाटतं की ते हॉस्पिटल पण नव्हतं. त्या टायमाला सर नोबेल हॉस्पिटल आणि रुबीमध्ये ऑपरेट करायचे. माझ्या इथलं माझंच ऑपरेशन नोबेलमध्ये 2 झालेत माझ्या घरच्यांचे आणि रुबीमध्ये 2 झाले. म्हणजे असे 4 हॉस्पिटल ऑपरेशन माझ्या घरच्यांचेच सरांनीच केलेत. पण आता एवढं मोठं अद्ययावत असं हॉस्पिटल त्यांनी केलं. आणि मला वाटतं की मी खरंच स्वतःला नशिबवान समजेन की पाया खोदण्यापासून मी इथे आहे. म्हणजे पाया खोदला तेव्हापासून मी हॉस्पिटलमध्ये येतो. सातत्याने या सगळ्या गोष्टी येतं पार अगदी सरांनी दरवाजे कसे असले पाहिजे, कलर कसा असला पाहिजे, इथं व्हेंटिलेशन कसं जास्तीत जास्त राहील, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी. तिकडं बाजूला कॅन्टीन कसं असलं पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण आउटसाईडमध्ये आहे, थोडं उंडरी गावामध्ये आपण, उंडरी गावाच्या थोडं आपण आउटसाईडला असल्यामुळं या ठिकाणी फॅमिली आली तर त्यांना बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की बाबा मग जेवायला कुठं जाऊ बाहेर. एक तर माझा पेशंट इकडे ॲडमिट आहे, त्याच्याकरता त्यांनी ती पण सुविधा केली. मी त्यांना एक सजेशन पण मागे दिलं होतं की पलीकडे पण सरांची थोडी जागा आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या फॅमिलीला सुद्धा राहण्यासाठीची व्यवस्था केली तर ते सुद्धा अतिशय चांगली सुविधा होऊ शकते. परंतु आता इथं पाहिल्यानंतर वाटते की काय आवश्यकता नाही आहे. तर प्रत्येक फॅमिलीबरोबर एका पेशंटबरोबर माणसाला थांबायला जागा त्यांनी केलेली आहे. अतिशय चांगली सुविधा आहे. मी तर अगदी छोट्या याच्यामध्ये मी तिथं कितीतरी वर्ष काढलेत विनायकमध्ये मार्केट यार्डला. त्यामुळं सरांचं सगळं तिथलं काम मी पाहिलेलं आहे. बिना दिक्कतपणे तुम्ही इथे येऊ शकता. आता सरांच्या जोडीला रोबोटिक पण आहे किंवा तो सुद्धा आहे आता. मग त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की आता एक पेशंट आम्ही इकडे पाहिला, ऑपरेशन थोडं चुकलं आणि इथं कसं आहे थोडा हुकला की कार्यक्रम आहे, थोडा स्क्रू इकडचा इकडे गेला की पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं मला वाटतं की आता जर रोबोटिक ऑपरेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा इकडं होतं आहे, शेवटी त्याच्यामधून 100% ते खात्री देतात की जो स्क्रू आतमध्ये टाकायचा आहे तो स्क्रू आता एकदम व्यवस्थित जाऊ शकतो. थोडा जरी इकडे झाला तरी त्याला इथं नो एक्सक्यूज आहे. आता ती चुकी होणार नाही. मग त्या चुकीमधनं सरांनी प्रत्येक वेळेस काहीतरी त्यांनी वेगळं काम केलेलं आहे. म्हणजे माणसांनी आयुष्यामध्ये नेहमी
स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवत असले पाहिजेत. नाहीतर एवढे वर्ष त्याच ठिकाणी ते काम करत आहेत, आज एवढ्या मोठ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. आणि मला वाटतं की माझी तुम्हाला सर विनंती असेल की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची अवस्था काय ती सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याकडे येणारी लोकं जी आहेत ग्रामीण भागातली लोकं आहेत. तर ग्रामीण भागातले लोकं असल्यामुळं आपण आत्ता मला वाटतं की त्या दिवशी मला सरांनी सांगितलं की आता आपण इन्शुरन्समध्ये पण काम करतो. इन्शुरन्स झाले पण पेशंट काल बरोबर इन्शुरन्समध्ये सुद्धा आता सरांनी काम चालू केल्याशिवाय माझी तर तुम्हाला अगदी पहिल्यापासून विनंती आहे की आमच्या शहरी गरिबी योजनेला सुद्धा आपण जॉईन व्हावं. पुणे महानगरपालिकेची जी आमची शहरी गरिबी योजना आहे किंवा राज्य सरकारची महात्मा फुले योजना आहे, ह्या योजनांना सुद्धा आपण आपलं हॉस्पिटल जॉईन करावं, जेणेकरून 50% रक्कम महानगरपालिका या अशा उपचारांसाठी सुद्धा देऊ शकते. आणि गरीबातला गरीब माणूस आपल्याकडे येऊन तो स्वतःच्या पायावरती परत चांगला व्हावा, स्वतःच्या कुटुंबाला त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळावं, सुधारावं, एवढीच अपेक्षा असते. कारण हा आजार मी स्वतः अनुभवलेला आहे. इथं काही मी 9 वर्ष 2000 ते 2009 ह्या 9 वर्षामध्ये मी हा त्रास सहन केलेला आहे. त्यामुळं मला एक लॉंग डिस्टन्स माहिती आहे की हा आजार कसा असतो आणि किती त्रास देतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती असेल की इथं आल्यानंतरनं बिनधास्तपणे ऑपरेशन जर सरांनी सांगितलं, सजेस्ट केलं, ते सहजासहजी करत नाहीत. ज्याला आवश्यकता असेल त्यालाच सांगतील की हो तुम्हाला पर्याय नाही, तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल. त्या माणसांनी कोणत्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी सांगू शकतो, कारण माझा 4 घरातल्या 4 लोकांचा ऑपरेशनचा अनुभव. आज सगळे एकदम ओके आहेत, प्रत्येक एकदम ओके माणसं आहेत सगळे. त्यामुळं आपण सुद्धा विनायक हॉस्पिटलवरती विश्वास ठेवत आहे. मी इथं एक लोकनेता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून नाही आलो, मी इथं पेशंट म्हणून येऊन गेलेलो आहे. त्यामुळं मी सांगू शकतो, शेवटी कसं आहे राजकारणामध्ये जो माणूस असतो त्याने ज्या गोष्टीत चांगल्या वाईट अनुभव घेतलेला असतो. जर वाईट गोष्टी असतील तर त्या समाजाला नाही सांगितल्या पाहिजे, पण चांगल्या गोष्टी असतील तर नक्की त्याच्यामधनं जर समाजातल्या कोणाचा फायदा होत असेल तर त्या 100% त्यांनी शेअर केल्या पाहिजेत. मी आत्तापर्यंत 2-3 वेळा सरांच्या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये लाईव्ह केलेले आहेत आणि मला वाटतं त्याचा असंख्य लोकांना फायदा झाला आहे. भविष्यातसुद्धा हा फायदा तुम्हाला सगळ्यांना व्हावा आणि लवकरात लवकर तुम्ही चांगले होऊन तुमच्या कुटुंबामध्ये परत एकदा जे काही तुम्ही काम करत असाल ते काम तुम्ही करावं, एवढीच मी विनायकाचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सरांनी एक उचललेलं अतिशय प्रगतशील असं या वैद्यकीय क्षेत्रामधील पाऊल आहे, अशीच भरभराट तुमची होत राहो आणि तुमच्या आशीर्वादाने पेशंटची पण होत राहो, एवढी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सगळे पेशंट लवकरात लवकर बरे होऊन आपापल्या घरी जाओ. बाकीच्या कुणाला नॉर्मली काय होते की ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल आपण बोलतो की लोकांना म्हणावं नाही की बाबा तुम्हाला इथे यायची गरज पडावी, पण पडली तर नक्की विनायक हॉस्पिटलला तुम्ही सर्वांनी भेट द्या आणि या ठिकाणी येऊन आपल्या जे काही आजार असतील ते सांगून सरांकडून उपचार करून घ्या, एवढं सांगतो. आणि मला आज इथं बोलवून एवढ्या मोठ्या वैद्यकीय क्षेत्रातलं त्यांचं ते पाऊल आहे आणि ते माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याच्या हातून रोबोटिक महाराष्ट्रातल्या पहिल्या रोबोटिक हॉस्पिटलचं मनकेच्या माझं उद्घाटन केलं, हे माझं मी भाग्य समजतो. एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. आपल्या सर्वांशी मनपूर्वक संवाद साधणारे गोरगरिबांच्या हृदयाच्या लागल्या आणि वेगळं स्थान ते सन्मानित वसंत खूप छान. यानंतर आभार या कार्यक्रमाचं मानण्यासाठी राजेंद्र पिसेंना मी विनंती करतो आपण या ठिकाणी या आणि आलेल्या सर्वांना एक महत्त्वाची विनंती करतो आहे. आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी अल्पहाराची व्यवस्था आहे. अल्पहार घेतल्यामध्ये होऊ नका. राजेंद्र पिसे यानंतर आभार व्यक्त करतात. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्षम नगरसेवक वसंत तात्या मोरे, सगळे त्यांना प्रेमाने तात्या म्हणतात आणि फेसबुक पुण्यात सगळीकडे त्यांना तात्या नावानेच ओळखलं जातं. तसं पाहिलं तर सरांची आणि तात्यांची 15 वर्षापासूनची दोस्ती, जसं शोले पिक्चरमधील जे वीरू आहेत तसे जे 2 जण आहेत, दोघंसुद्धा त्यांच्या जागेवरती एकदम स्ट्रॉंग आहेत. दोघांचे कामं ज्यांचे त्यांच्या क्षेत्रामध्ये एकदम भक्कम आहेत. गुप्ते सरांनी जे हॉस्पिटल त्यांच्या स्वप्नात उभं केलं आहे हे काही सहज सोपं उभं राहिलेलं नाही. त्यांनी प्रॅक्टिसच्या काळात सुरुवातीला कमीत कमी 500 किलोमीटरचा प्रवास करून 9 ठिकाणची उपडी करून सकाळी 6 वाजता, रात्री 2 वाजता निर्याची उपडी करून सकाळी 6 वाजता ते ऑपरेशन थिएटरमध्ये असायचे. म्हणजे त्यांचं या क्षेत्रातलं योगदान फार मोठं आहे. आणि या क्षेत्रामध्ये त्यांचं एक स्वप्न होतं महाराष्ट्र मिशन, की महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील मणक्याचा पेशंट हा 100% वेदनामुक्त झाला पाहिजे, तो आपल्यासारखा चांगला चालला पाहिजे. त्यासाठी या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली
आणि त्याच्यामध्ये विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आज जे उद्घाटन होते रोबोटचं, हा रोबोट महाराष्ट्रातील पहिला आणि आपल्याच हॉस्पिटलमधला एकमेव रोबोट आहे की ज्याच्याद्वारे अचूक निदान आणि अचूक उपचार करून ऑपरेशन केलं जातं. पेशंट 100% बरा होतो. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ऑपरेशन कुठं करावं, कधी करावं. तो ऑपरेशन करताना तुम्हाला पॅरालिसिस झालेलं नाही पाहिजे, हातापायची ताकद गेलेली नाही पाहिजे, लघवी संडाचा कंट्रोल गेलेला नाही पाहिजे, तरच तुमचं ऑपरेशन सक्सेस होऊ शकतं. परंतु ऑपरेशन करताना डॉक्टरांची निवड करताना डॉक्टर हे MBBS MS MCH असेल, त्यांची फक्त डिग्री महत्त्वाची नाही तर त्यांचा अनुभव दांडगा महत्त्वाचा आहे. गुप्ते सरांचा गेले 25 वर्षाचा एक क्षेत्रातला दांडगा अनुभव पाठीशी असल्यामुळे आत्तापर्यंत विनायकाच्या कृपेने कुठल्याही पेशंटला आमच्यामुळे पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही. त्याच्यामुळं मायबाप जनतेने आम्हाला सेवेची संधी द्यावी. ज्यांना कोणाला मणक्याचा त्रास आहे त्यांनी अशाच ठिकाणी ऑपरेशन करा की ज्या ठिकाणी मणक्याच्या ऑपरेशननंतर 1 तासात वेदनामुक्त चालवलं जातं आणि परत त्या ठिकाणी ऑपरेशनची कधी गरज पडत नाही. तात्या कार्यक्रमासाठी आले, तात्यांचे सहकारी आले, तसेच सगळे पेशंटचे नातेवाईक आणि आमची मायबाप जनता जे भरभरून विनायकवरती प्रेम करतात, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. सगळ्यांनी अल्पोपार घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. सगळ्यांसाठी नाश्त्याची सोय केलेली आहे आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.